5 प्रकारची दरिद्रता मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची औदार्यता खूप मोठी आहे, त्याचं औदार्य खूप मोठं आहे, पण आपण त्याच्या औदार्यानुसार जर वागत नसेल तर आपण दरिद्री आहोत. 5 प्रकारचे दरिद्री आपण माणसं आहोत. 5 प्रकारचे दरिद्री. एक पहिली म्हणजे वाणीची दरिद्रता. आपल्यामध्ये ती दरिद्रता आहे. दरिद्रता आपल्याला संपवता आली पाहिजे. इतिहासामधले महापुरुष झाले, जेवढे जेवढे खरे ज्ञानी माणसं झाले, समजदार माणसं झाले, तेवढी माणसं खऱ्या अर्थानं ईश्वराच्या गुणांना पुरस्कृत करणारी झाली. समाजामध्ये त्यांनी गुण वृद्धिंगत केले. टाटांसारखा माणूस ज्यावेळेस जातो तर सर्वांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला जेवढे जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्या सगळ्यांच्या स्टोरीला, स्टेटसला त्याचे फोटो लागले जातात. हे कुणाच्या घरामध्ये येऊन त्या माणसाने राशन भरल्याचं प्रतीक नाहीये, पण जगाच्या पाठीवरती तो उतराई झाला याचं ते प्रतीक आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती सगळे लोक त्याच्यासाठी हळहळतात, रडतात. हा माणूस होऊन आपल्याला जाता आलं पाहिजे ना दादा, आई, असं आपल्याला उतरता आलं पाहिजे. या पृथ्वीचं, भगवंताचं आपल्यावरती जसं ऋण आहे, संतांचं आपल्यावरती ऋण आहे, ग्रंथाचं आपल्यावरती ऋण आहे, माता पित्याचं आपलं ऋण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं दुपारी वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे या मातीचं सुद्धा आपण काही ना काहीतरी देणं घेणं लागतं. भारतामध्येच का जन्माला आलो, महाराष्ट्रातच का आलो, एवढ्या पवित्र श्री चक्रधरांच्या भूमीत का जन्माला आलो, या मातीचं ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आले आहोत. ते ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे. कारण खूप दानी होता, खूप सुंदर होता. दान करत असताना पाठ त्याला दिसली नाही पाहिजे. दान करत असताना खिशाची पात्रताही त्याला लक्षात नाही राहिली पाहिजे. दान करत असताना हात पाठीमागे नाही सरकला पाहिजे. दान करत असताना देशे, कालेच, पात्रेच हे सात्विक दान तुम्हाला करता आलं पाहिजे. दान करत असताना डाव्या हाताचं उजव्या हाताला नाही माहिती झालं पाहिजे. कारण दान देत होता, दात काढून काय दिला त्याने, सोनं काय दान केलं, दररोजचं दान करत होता, ते सहन झालं नाही म्हणून त्याच्याकडून त्याच्या कवच कुंडलाचं दान मागितलं. भोळ्या मनाचा असेल बिचारा, शुद्ध मनाचा असेल, दिलं ना, एका क्षणामध्ये देऊन टाकलं. ईश्वराच्या औदार्यात्वाचा गुण बघा. आणि जेव्हा कर्ण उदार झाला ना, पुत्र होता सारथ्याचा तरीही कर्णा निंदिले, कवच कुंडले काढून देता लोकवंदू लागले. जे असे भाळी तुझ्या तोवरी तुझ सोसने, या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. निंदिती हे लोक जरी विसरत्यांचे निंदने, या जगाची रीत आहे निंदने मग वंदने. दान करणारे लोक म्हणत असतात, जाऊ द्या, बाप जाद्याचं फुकटही देत असेल त्याला काय होतं. नाही तर दुसरे म्हणणारे आहे, त्यांना आला असेल कुठून तरी काळा पैसा, कुणाच तरी ढापले असतील, माना मुरगळले असतील, मुंडीवरती पाय दिला असेल, खिशेत कापले असतील, चैनी, काय म्हणतील ते म्हणू द्या ना हो, पण तुम्ही करा. कर्तव्याने घडतो माणूस, तुम्ही केलं पाहिजे ना, करत राहा. पहिली वाणी दरिद्रता जी आहे आपल्यामधली ती वाणीची दरिद्रता आहे. वाणी दरिद्री होत चालली आहे. बोलावं लागतंच, मग शुभंकर बोलायला काय हरकत आहे. शुभम करोति कल्याण, चांगलं बोला ना. वाचिकी किम दरिद्रता, बोलावं लागणारच आहे, मग चांगलं बोलायला काय हरकत आहे. एका माणसाने गाडी घेतली, गाडी घेतल्यानंतर त्याच्याजवळ गेला आणि गेल्यानंतर म्हणतो की गाडी सुंदर घेतली, खूप सुंदर आहे, खूप महागडी आहे, भारी दिसतीये, पण म्हटल्यानंतर ते समोरच्याचा अर्धा तो पेढा द्यायलाच लागला होता. त्यांनी पेढा पाठीमागा घेतला, पण पहिला म्हणतो आणि त्याच्यानंतर तुला पेढा देतो. पण काय, तोही थोडासा शरमला, नाही पेढा दे ना मग सांगतो. त्यांनी पेढा दिला आणि मग तो पण व्हाईट ऐवजी थोडासा लाल कलर घेतला असतं तर बरं वाटलं. सर तुला काय, तुला त्याचा EMI भरायचा आहे का लोन फिरवायचं, काय करायचंय तुला. उदारपणे म्हणा ना हो. ही वाणी दरिद्रता आहे. एक संत महात्मे प्रवचन करत होते, आणि प्रवचन करता करता बाबा म्हटले की एका आमच्या टायमाला ज्या चोऱ्या होत होत्या ते सगळ्या चोऱ्या होत्या त्या जगाच्या पाठीवरती, पण आजपर्यंत रेल्वेची कधी चोरी झाली, म्हणजे पटरीवरून रेल्वे चोरी नेली अशी कधी उदाहरण झालं नाही. बाबांचं प्रवचन झालं, बाबा खाली उतरत होते, बाबांना एक जण आला, दंडोत केला, आणि दंडोत केल्यानंतर बाबा तुमचं वय काय. बाबा म्हटलं माझं वय 50. तो म्हटलं माझं वय 70 आहे. मग काय बाबा, तुम्ही जी गोष्ट सांगितली ना, रेल्वे चोरी कधीच झाली नाही पटरीवरून, आमच्या लहानपणी आम्ही ऐकलं होतं तेव्हा चोरी झाली होती एकदा. काय म्हणतो, म्हणजे कुठंतरी आडवं घुसायचं, बिना कारणाचं आडवं घुसायचं, की जे आपल्याला काय हरकत आहे हो, चांगलं बोलायला काय हरकत आहे.
ऐसी वाणी बोलिए मन का अपान खोए और उनको शीतल करे आपहू शीतल होय. ही वाणी दरिद्रता. वाचिके किम दरिद्रता. वाणी दरिद्रता नसावी. चांगलं बोला, सुंदर बोला, सुवाच्य बोला, सुविचार. आपले विचार सुविचार झाले पाहिजे. आपले विचार स्लोगन झाले पाहिजे. आपले विचार खऱ्या अर्थानं मोटिवेशनल झाले पाहिजे. आपले विचार एखाद्याला प्रेरक झाले पाहिजे. आपले विचार बाधक नसावे. बाधक नसावे. कृष्ण अर्जुन संवाद आहे बघा, खूप सुंदर गीतेचं मर्म आहे. गीतेकडे मला वळावं वाटतंय म्हणून थोडस 2 शब्दात सांगतो की अर्जुनाच्या जीवनामध्ये विषाद झाला, रडला, अर्जुन रडायला लागला, विषादग्रस्त झाला, मोहग्रस्त झाला, व्याकुळ झाला. पण व्याकुळता घरामध्ये आल्यानंतर, जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय करायचं असतं माहिती का? फक्त त्याने संवाद साधायचा असतो. मनातल्या मनात घुसमटत बसायचं नसतं. आयांनो, तुम्ही घुसमटता, लईतले डोळ्यातून पाणी काढता, लईतले भांडे आपडता, त्या भांड्यांचे कोचे पडत चालले, ते भांडे खराब होत चालले, तुमच्या त्या वस्तूही तुटत चालल्या. पण तुमचं ते घुसमटणं काही संपत नाहीये. ते घुसमटणं संपलं पाहिजे. ते घुसमटणं संपवलं तर थोडस बाहेर निघता येईल. मग अर्जुन विषादग्रस्त झाला म्हणून अर्जुनाने देवाशी संवाद केला, देवाने त्याच्याशी संवाद साधला. त्या संवादातून कृष्ण अर्जुन संवाद आहे. त्या संवादातून गीता निर्माण झाली आणि गीता संवादातून निर्माण झाल्यानंतर अर्जुन प्रसन्न झाला. अर्जुन भगवंताच्या प्रसादाला प्राप्त झाला. विषाद, संवाद आणि प्रसाद, तुमच्या जीवनामध्ये तो प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. दुसरी दरिद्रता ज्ञान दरिद्रता आहे. ज्ञान हे दुसऱ्याचं अज्ञान दूर करण्यासाठी पाहिजे, दुसऱ्याला हिणवण्यासाठी कधीच नको. ही ज्ञान दरिद्रता आहे. एखाद्याजवळ खूप मोठ्या मोठ्या पदव्या आहे, PhD आहे, काय MPhil झालेला आहे, डिलीट झालेला काय असतो, तो डीन सुद्धा असतो, वरती सगळं काही शिकलेलं आहे. आणि त्या पदवीधर क्षेत्रामध्ये त्याच्या जर पदव्या असतील, पण त्याला जर सामान्य माणसाच्या व्यथा भावना जर कळत नसतील तर ते फक्त नुसते कोरे कागद आहेत. ते कागद आहेत, त्या डिग्र्या काही कामाच्या नाही आहे. तिसरी जी आहे ना दरिद्रता, ती दृष्टी दारिद्र्यता आहे. दृष्टीचं दारिद्र्य आपल्यामध्ये आलेलं आहे. ते दृष्टीचं दारिद्र्य म्हणजे काय की आपल्याला कोणाचंही चांगलं बघवत नाहीये. हे दृष्टी दारिद्र्य आहे. कोणाचंही चांगलं बघवत नाहीये. आपण दृष्टीनं वाईट नजर बघतोय. आज स्त्रियांना घरामध्ये प्रत्येक जण म्हणतोय की माझी लक्ष्मी आहे. स्त्रियांच्या बद्दल बरेचसे विचारक आहेत, चांगले उद्गार काढतात, व्याख्यानांमध्ये त्यांना खूप पुरस्कृत करतात, उच्च उच्च शब्दांनी त्यांचं खऱ्या अर्थानं एक प्रकारे स्तवन करतायत. पण वास्तविक जर अवस्था बघितली तर ती अवस्था, मला एक आता सध्या एक छोटीशी कविता सापडली, ती कवितामधून मला सांगायचं की दृष्टीचं दारिद्र्य किती वाढलेलं आहे. सहज चालता चालता माणूस बघा ना, घरामध्ये तुझ्या बायको आहे, घरामध्ये तुझ्या स्त्री आहे, घरामध्ये तुझ्या मुलगी आहे, तरी तिसऱ्या व्यक्तीच्या बहिणीकडे, आईकडे जर तुझं लक्ष जात असेल तर हे तुझं दृष्टी दारिद्र्य आहे. हे दृष्टीचं दारिद्र्य आहे. पण आता एक मुस्लिम कवी, आणि त्या कवीला खूप सुंदर अशी कविता रचलेली आहे. जी अहिल्या होती, ब्रह्मपुत्र देवाची मानसपुत्री, ती खूप सुंदर होती. आणि ती खूप सुंदर असल्या कारणानं तिचा विवाह गौतम ऋषीशी झाला. पण ते सुंदर असल्या कारणानं त्या अहिल्यावरती इंद्राची नजर गेली आणि इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन तिच्याकडे आला आणि तिचं हरण करतो. आणि मग रामाच्या अवतारामध्ये तुम्हाला कहाणी माहिती असेल की रामाचा पाय लागला, श्रीरामाचा पाय लागला आणि अहिल्याचा उद्धार झाला. त्या शिळेमधून, दगडामधून अहिल्या प्रगट झाली. पण त्या अहिल्याचं खऱ्या अर्थानं मर्म आता एका कवीनं सांगितलंय की राम तुम क्यों मुझे छूकर गुजरे, राम तुम क्यों मुझे छूकर निकले, तोडकर क्यों मुझे पत्थर से निकाला तुमने. अहिल्याचं आतून असलेलं आत्मनिवेदन आहे. मूर्ती ही मुझे रहने देते, मूर्ती होती तो शायद मेरी पूजा होती. ती अहिल्या म्हणते की मूर्ती जर असते तर माझी पूजा झाली असते. तुम्हाला जर हिंदी चांगली समजत असेल तर ही भाषा तुम्हाला समजेल. पुढच्या वेळेस आलं तर याचं मराठीमध्ये मी तुम्हाला सांग. औरते देविया मरकर ही बना करती है. बाया जिवंतपणे त्यांना काही मान नसतो, पण मेल्यानंतरच तिची लक्ष्मी होते, सरस्वती होत असते. जिंदा औरत तो फक्त रूप है जैसे मैं हूं, जिंदा औरत तो जिस्म हूं जैसे मैं हूं, मुझको इस जिस्म से, इस रूप से आजाद करो. ती रामाला विचारते, म्हणते की इस ऐसी दुनिया से मेरी रूह को आबाद करो जिसमें घुरे ना किसी इंद्र की आंखें मुझे. अशा दुनियेमध्ये इंद्रासारख्या माणसाचे काही डोळे माझ्यावरती गुरगुरणाऱ्या नजरेकडे बघू नये. जिसमें फिर से कोई गौतम मुझे शापित ना करे. गौतमाने जसा शाप दिला होता तसा परत एखादा गौतम मला शाप देऊ नये, असं मला कर. मेरी मर्जी के बिना मुझ पर कोई हुकूमत न करे, फिर कोई मर्द मुझे देवी से औरत न करे, फिर कोई मर्द मुझे देवी से औरत न करे.
हे आपल्या समाजामधले वाढत चाललेलं दृष्टी दारिद्र्य आहे. आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण सुरक्षित असलं पाहिजे. तुम्ही तिला सन्मान देत असताना तो सन्मान तुम्हाला पडद्याच्या आड सुद्धा देता आला पाहिजे. चौथं जे दारिद्र्य आहे ते चिंतनाचं दारिद्र्य आहे, की करायचं जर असेल तर एखाद्याचं चांगलं शुभचिंतन करा, चांगलं म्हणा, त्याला मनातूनही म्हणा, तोंडाने म्हणा. आणि पाचवं जे दारिद्र्य आहे ते मोह दारिद्र्य. देवाची भक्ती करत असताना आपलं भलं झालं पाहिजे हे न मागता, हे ईश्वरा तू सर्वांना सुखी ठेव. सद्गुरू वामनराव पैंनी जे सर्वस्वी खऱ्या अर्थानं जगाचं कल्याण मागितलेलं आहे. हे ईश्वरा तू सगळ्यांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. किती सुंदर मागणं आहे हो. काय काय हरकत आहे. वेदांनी मागितलेले, व्यासांनी मागितले, सर्व भवन्तु सुखिनः आपण म्हणतो का हो? आपल्याला आपला पोरगा सुद्धा थोडासा आपल्या म्हणण्याच्या बाहेर गेला तरी याला याची अक्कल ठिकाणा आली पाहिजे, अशी अद्दल घडव, असे पण म्हणणारे जगामध्ये लोक आहेत. म्हणून हे मोह दारिद्र्य नसावं, चिंतनाचं दारिद्र्य असलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ईश्वराने जे औदार्य दिलेले आहे त्या औदार्याला मागा. औदार्य से जर तर मजलाची का दुरावा. ईश्वरा देवा तुझं जर औदार्य इतकं चांगले तर मजलाची का दुरावा. मने बाळ कृष्ण जीवनी मज एक तूची व्हावा. देवाला आपल्याला खऱ्या अर्थानं मागता आलं पाहिजे. तो ईश्वर जर तुम्ही मागितला, आणि दादांनो जिथं वक्र विचार आहे ना सर, जिथं वाईट विचार आहे, वक्र विचार आहे, वाकडे विचार आहे, ती खऱ्या अर्थानं कुब्जिका आहे. ती कुब्जिका आहे. वेगळी कुब्जिका ह्या जगामध्ये नाहीये, ज्याचे ज्याचे वाईट विचार आहे. म्हणून स्वामी म्हणतात की तुमच्यासारखे तुम्हीच आहात, मरमर सुच्चा जीवा तू ते काही असे काही नाही. देवाला आपण काहीच देऊ शकत नाही, पण त्याच्या उदारपणाच्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि त्याच्या दरवाजावरती खऱ्या अर्थानं आपण गेलं पाहिजे, परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. मला वेळेचं आणि चिंतनेच्या व्यासपीठाचा दंडक असल्या कारणानं तो अंकुश माझ्यावरती आहे. आदरणीय शास्त्रीजी मला खुणावतायत, तर नक्कीच मी दुपारच्या एक महत्वाचा मुद्दा मला नाही, माफ करा शास्त्री, मी पण आहे. माझा शास्त्री आतला शास्त्री मला सांगतोय की तू गप्प बस. मी ते फरून घेतो, काय अर्थ नाही. आता मध्येच एका कवीची मुलाखत झाली, तुम्ही हसले म्हणून तुम्हालाही सांगतो. मुलाखत झाल्यानंतर त्यांना ते एका जणांनी विचारलं की एका तराजूमध्ये कृष्ण असेल, एका तराजूमध्ये तुम्ही असाल, कोणाचं पारडं जड होईल? तो म्हटलं माझं पारडं जड आहे. तो म्हटला माझं पारडं जड आहे. अरे कसं काय? कृष्णाचं पारडं जड व्हायला पाहिजे, तो जगाचा मालक आहे. तो म्हटला माझं पारडं जड होईल. मला कसं काय? एका तराजूमध्ये कृष्ण आहे, एका तराजूमध्ये मी आहे, आणि त्याच तराजूमध्ये माझ्यामध्ये बसलेला कृष्ण आहे, म्हणून माझं पारडं जड आहे. माझ्या आतला शास्त्री सांगतोय तू गप्प बसला पाहिजे. दुपारच्या एका मुद्द्यावरती एक वाक्य माझं की या जगातली जी मानसिकता आहे लोकांची, जातीभेद वगैरे मानव संप्रदायाने जे प्रतिबंधित केलेले आहे त्याच्यावरती मला असं बोलायचंय. राम शबरीकडे जातात, शबरी भिल्ल आहे. राम शबरीकडे जाऊ शकतात ह्या जगामध्ये त्यांनी, मला वाटतं बंडगरांनी सांगितलं की नाही, सॉरी, दुपारचे जे वक्ते होते सर जे बसलेले होते त्यांनी सांगितलं की इथल्या गौंड्यांनी मंदिरं बांधली, इथल्या इंजिनियरनी, कन्स्ट्रक्शननी, जे असतील व्यापार करणारे त्यांनी सगळी कामं केली आणि त्यांनाच मंदिरामध्ये जायला प्रतिबंध केला. तर त्याच्यावरती माझं एक वाक्य आहे की राम शबरीच्या घरी जातो, शबरीचे उष्टी बोरं खातो, बिल्ल असून सुद्धा तिचे उष्टी बोरं खातो, पण शबरी रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. ही जगाची खऱ्या अर्थानं करून असलेली कहाणी आहे. ती शूद्र असल्या कारणानं तीच रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकत नाही. यापेक्षा अजून वेगळं काय असू शकतं? म्हणून जगाच्या पाठीवरती तो परमात्मा जो आहे त्याला शरण जा, त्याचं खऱ्या अर्थानं चिंतन करा. आणि मग शेवटच्या दोन ओळी, दर दर पे भटकता था तेरे दर पे चला आया, दाता इस जीवन में कई पाप किए मैंने. देवा मी माझ्या जीवनामध्ये खूप पाप केली रे, तूच खऱ्या अर्थानं प्रायश्चित्ताला ग्रहण कर, माझ्या पश्चातापाला खऱ्या अर्थानं तू स्वीकार कर, आणि स्वीकार करून माझ्या हृदयाला थंडक पोहोचेल, माझ्या हृदयाला शांत होता येईल असं काहीतरी आशीर्वाद दे. इस डूबती नैया को अब पार करो दाता. हे ईश्वरा, आमच्या
बुडणाऱ्या ह्या भवसागरात बुडणाऱ्या घागरेला नौकेला तू पार कर, ही सगळ्यात मोठी उदारता तुझी आमच्यावरती होईल, एवढीच आपण सर्वांनी वेळ प्रार्थना करूया. मला या ठिकाणी आपल्या सगळ्या संत सज्जनांचा आणि साधकांचा दर्शनाचा योग आला, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आदरणीय स्नेही सुधामराव शास्त्रीजींनी या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजनही केलेलं आहे, त्यांचंही मी या ठिकाणी मनस्वी शुभचिंतन व्यक्त करतो. आणि या ठिकाणी बाबा आपली जी प्रेरणा आहे ती प्रेरणा अनेक जीवांना प्रेरक ठरणारी आहे. अशीच प्रेरणा आपण देण्यासाठी ईश्वरानं आपल्याला निरामय आयुष्य प्रदान करावं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग झालेली सेवा ईश्वर अर्पण करतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर